मी रस्त्यानं चालत होते, मग मला डोक्यामध्ये आलं आपण रोज ह्या रोडनी येणं जाणं करतो, मग ह्या रस्त्याचा व्हिडिओज का करायचा नाही, त्याच्यामुळं मी ही व्हिडिओ करायला आलो. हे जाते वैशालीनगरला रस्ता आणि तिकडं म्हणजे ही शॉर्टकट बाबळगावला रस्ता जाते, जी की अमित भैयाच्या घराकडे जाते रस्ता आहे डायरेक्ट. मग त्या रस्त्याने मी चालले. हे रस्ता बघा तुम्हाला सांगते एवढा घाण झाला आहे. मग इथं काय करतात माहिती आहे का, ही जी कॉन्ट्रॅक्टदार आहे इथं त्या रस्त्याला फक्त ठिगळं मारतात. हे बघा असं ठिगळं मारतात. आता ठिगळं मारले तर काही सगळं धुवून गेले, जी की काल पाऊस पडला होता त्या पावसामध्ये सगळं धुवून गेले. मग परत आणखीन खड्डे, ही रस्ता एवढा खराब झाला आहे. आता थोडंसं महामनेपाशी तुम्हाला दाखवते का. बघा हे रस्ता, बघा ही गिट्टी पडली आहे. कसला माल आणतात काय माहीत, टाकलं होतं तर काही बघा रस्त्याची अवस्था. मी ही मुद्दामच व्हिडिओ बनवत आहे. हे आम्हाला रोजचा त्रास आहे, रोजचा. पावसाळ्यात तर एवढा त्रास होते ना, एवढा की कोणाला सांगायचं, कोणीच लक्ष देत नाही हो, कोणी सुद्धा नाही. अमित भैया तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि थोडंसं ॲक्शन घ्या. ओम हमण्या आहे आणि त्याच्या बाजूला हे मेन रोड, जी की इकडं विवेकानंद चौकाकडे जाते रस्ता बाबळगावला, आणि ही बाबळगावकडे जाते रस्ता. अगं हे बघा किती मोठे मोठे वाहन येऊ लागले तर, आणि इथं गतिरोध नाही तर तिकडून वाहन येणारे, आणि ही क्रॉसिंग, ह्या क्रॉसिंगला किती धोका आहे तुम्ही बघा. तिकडून येणारं वाहन इकडं वैशालीनगरकडे जायला किती अडचणी करावं लागते बघा. बघा बघा एवढे मोठे मोठे वाहन येतात आणि तिकडून आम्हाला रस्ता क्रॉस करावा लागते इकडं. बघा ही रस्ता असा क्रॉस करावा लागते आम्हाला, बघा असा क्रॉस करावा लागते. मग इथं तुम्ही इथं जर गतिरोध केलं तर तिकडे येणारं वाहन थोडंसं हळून येईल, आणि इकडून जी क्रॉसिंग होणारी आहे ती क्रॉसिंग हा आम्हाला करता येईल. इथं कोणी सुद्धा काय करणार, म्हणून तर ह्याच्यामुळे तर ॲक्सिडेंट होऊ लागले तर.